कारण आपण ओरली जेवढं पाहिजे तेवढं कॅल्शियम जनावराला देऊ शकत नाही, आणि जरी दिलं तरी ते रक्तात शोषलं जात नाही, कारण त्यासाठी लागणारे हार्मोन कमी असतात. मग हे जर करायचं असेल तर मग आपल्याला तिथं काय करावं लागतं, ॲनिओनिक मिक्सचर वापरावं लागतं. ज्या काही पावडर आहेत, मेटाबोलाइट असेल, इंटाबोलाइट असेल, बॅलेनियॉन असेल, किंवा खूप साऱ्या प्रकारचे ट्रान्झिशन मिक्स मिळतं, हे वापरावं लागतं. ॲनिओनिक मिक्सचर असतं, याच्यामध्ये कॅल्शियम नसतं, परंतु ते पोटातील ॲसिडिटी वाढवतात आणि त्यामुळे रक्ताची ॲसिडिटी वाढते, आणि रक्ताची ॲसिडिटी कंट्रोल करण्यासाठी हाडामधलं कॅल्शियम कार्बोनेट रक्तामध्ये आणण्याचं शरीर प्रयत्न करतं, आणि मग अशा पद्धतीने शरीराला ती रक्तातील कॅल्शियम वापरायची आपण सवय लावतो. विण्यापूर्वी फक्त 20 दिवस त्या पुड्या वापरायच्या असतात. परंतु आता गाभण काळात विण्यापूर्वी देण्यासाठी जे खास पशुखाद्य द्यायला सुरुवात झाल्यामुळं जे काही ट्रान्झिशन फीड आहे त्यामध्येच हा डिकॅड जो काय डायटरी ॲनायन कॅटायन बॅलन्स जो आहे तो निगेटिव्हली अरेंज केलेला असतो. तर तो जर आपण ट्रान्झिशन फीड देत असू तर मग आपल्याला या पुड्या वापरायची गरज नाही. कुठल्याही पद्धतीने कुठल्याही औषधाचा डबल वापर होऊ नये. ट्रान्झिशन फीड देत असाल तर शक्यतो या मेटाबोलाइट बॅलेनियॉन या पुड्या वापरण्याची गरज नाही. आणि जर तुम्ही ट्रान्झिशन फीड वापरत नसाल तर मग तुम्हाला, जर तुम्ही घरच्या घरी सरकी भुसा वगैरे सगळं मिक्स करून कोणी शेंगदाणा पेंड वगैरे वापरतं गाभण्यांना, ते जर देत असाल तर मग आपल्याला त्या पुड्या वापरणं गरजेचं आहे. त्या वापरायच्या कशा, तर ती पुडी पाण्यात ओतायची, थोडं थंड होऊ द्यायचं, नंतर त्यामध्ये पशुखाद्य मिक्स करून ते जनावर खायला द्यायचं. कृपया या पुड्या डायरेक्ट पाण्यात ओतून पाजू नका. ते ॲसिड्स आहेत, पाण्यात ओतल्यानंतर थोडंसं गरम होतं, असे याला जनावर डायरेक्ट खायला म्हणजे आवडीने ते खात नाही. आणि बळजबरी तोंडात ओतलं त्याला ठसका लागण्याची किंवा त्या ॲसिडचं जे गरम झाले त्यामुळे जनावरांच्या तोंडामध्ये साल्टे निघण्याची शक्यता असते. तर त्यामुळे ते काही प्रयोग करायला नको. ते पाण्यात ओता, 5-10 मिनिटं ठेवा, थंड होऊ द्या, त्यामध्ये खाद्य मिक्स करा आणि नंतर जनावर खायला द्या. त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन तुम्ही सरळ ट्रान्झिफीड म्हणजे जे काही ट्रान्झिशन फीड आहेत ते वापरू शकता, त्यामध्ये केलेलं असतं. आणि आता मग आपण ट्रान्झिशन फीड देतोय किंवा या पुड्या देतो, याचा उपयोग होतो का नाही हे कसं बघायचं, तर त्यासाठी आपल्याला लघवीचा पीएच चेक करावा लागतो. आणि लघवीचा पीएच साधं पीएच मीटर असतो त्याने चेक करू शकतो आपण. विण्यापूर्वी 8-10 दिवस आपण लघवीचा पीएच चेक करायचा, आणि तो लघवीचा पीएच जर 6 किंवा 6च्या खाली असेल तर मग आपलं ट्रान्झिशन फीड किंवा जे काही आपण पुड्या देतो ते काम करताय असं आपण समजू शकतो. आणि तसा जर पीएच 6च्या खाली असेल तर मग आपल्या जनावराला कॅल्शियम डिफिशियन्सी किंवा मिल्क प्युअर होणार नाही असं आपण म्हणजे गृहीत धरू शकतो. जनावर त्याचं कॅल्शियम हाडामध्ये वापरू शकतो. पण जर पीएच जास्त असेल, जर आपण त्यावेळेस तिथं सोडा, मीठ, जास्त प्रमाणात मिनरल मिक्सचर किंवा प्रोटीनयुक्त खाद्य, घास, बरशीम, लसूण घास, बरशीम हे वापरत असो, रुमेन बफर देत असो, तर मग त्यावेळेस तिथे पीएच हा जास्त ठेवला जातो. आणि तो जर 7च्या वर असेल तर मग आपल्या जनावराला विल्यानंतर किंवा विण्यापूर्वी किंवा विताना मिल्क प्युअर किंवा कॅल्शियम डिफिशियन्सी आजार होऊ शकतो. तिचं दूध गळायला चालू होऊ शकतं, तिला विताना कळा घेता येणार नाही, तिला ज्या पद्धतीने शरीरात ताकद पाहिजे ती मिळणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं होणार आहे. तर त्यासाठी वेळेला झालेल्या गाईला ट्रान्झिशन फीड किंवा ॲनिओनिक मिक्सचर हे देणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर व्हिटॅमिन ए, D3, E, सेलेनियम, बायोटिन हे घटक देणं गरजेचं आहे. जर जनावराची तब्येत खूप जास्त असेल, जनावराच्या आहारात खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी दिली जात असेल तर मग जनावराला विण्यापूर्वी सुद्धा कोलिन क्लोराईड नावाचा घटक द्यावा लागतो, जो जनावरांना फॅटी लिव्हर होण्यापासून वाचवू शकतो. कारण जनावरांच्या शरीरातली जर फॅट कमी झाली तर त्यापासून जे काही घटक उपउत्पादने तयार होतात ते लिव्हरमध्ये जाऊन बसतात, आणि लिव्हर इतक्या मोठ्या प्रमाणात ते फॅट किंवा त्याचे उपपदार्थ जनावरचं जे काही लिव्हर आहे ते ठराविक प्रमाणातच फॅट म्हणजे वापरू शकतं. त्यापेक्षा जास्त झाली ती स्टोअर केली जाते, आणि ती लिव्हरमध्ये स्टोअर झाली तर फॅटी लिव्हर हा आजार होतो. त्यासाठी प्रमाणातच त्याला म्हणजे बॉडी कंडिशन स्कोरिंग सुद्धा खूप जादा झालं नाही पाहिजे विण्यापूर्वी. आणि